हॅलो फ्रेंड, वेलकम इन टेकमध्ये यूट्यूब चॅनल. आज आपण बघूया की चॅप्टर 3 हा आपला तिसरा व्हिडिओ आहे अप्रेंटिस ॲक्ट 1961चा. तर याच्यामध्ये चॅप्टर 3 मध्ये काय दिलेलं आहे. चॅप्टर 3 हा रिझर्व केलेला ऑथॉरिटीजमध्ये आता सेक्शन 23 ऑथॉरिटीज आलेला. सेक्शन 23 मध्ये दिलेला ऑथॉरिटीज म्हणजे की कोणाला ऑथॉरिटीज दिलेला आहे सगळ्या गोष्टीच्या बद्दल. तर जसं याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट आलेलं आहे, त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट आलेलं आहे, त्याला नॅशनल म्हणतो, रिजनल आलेला. तो रिजनल कौन्सिल जे आहे, जे काही रिजनल कौन्सिल, रिजनल स्टेट बॉडी आहे, बोर्ड आहे, त्याला बोर्ड म्हणतात. हे जे बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप्स आहे हे सगळं त्याच्यामध्ये दिलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये एक आणखीन दिलेलं आहे की रिजनल बोर्ड जे आहे, बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप्स ट्रेनिंग रजिस्ट्रेशन अंडर द रजिस्ट्रेशन ॲक्ट 1960. तर त्याच्यामध्ये 4 असे प्लेस दिलेले आहे, जसं बॉम्बे दिलेलं आहे, कलकत्ता दिलेला आहे, चेन्नई दिलेला आहे आणि कानपूर दिलेलं आहे. हे 4 ठिकाणी ते बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप दिलेलं आहे. ते सगळं ऑथॉरिटी तिथे बघतो. ऑथॉरिटी म्हणजे ते सगळं कंट्रोल करतात, त्याला मॅनेज करतात. तर ही सगळी ऑथॉरिटी कोणाला दिलेली आहे, ते बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिपला. तर हे सगळं ह्या सेक्शन 32 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर सेक्शन 24 मध्ये काय दिलेलं आहे इथे, तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ द काउन्सिल. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काउन्सिल म्हणजे काय, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काउन्सिल. याच्यामध्ये काय दिलेलं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट तर सेंट्रल काउन्सिल झालेला आहे, स्टेट गव्हर्नमेंट त्याला स्टेट काउन्सिल झाला आहे, रिजनल आहे त्याला रिजनल काउन्सिल म्हटलं जाते. तर हे जे आहे तर हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे की कॉन्स्टिट्यूशन ऑफ द काउन्सिलचं. त्यानंतर बघूया आपण 25. तर 25 म्हणजे काय, वॅकन्सी नॉट टू बी इनव्हॅलिड ॲक्ट अँड प्रोसिडिंग. तर हे ह्या 25 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर 26 मध्ये काय दिलेलं आहे, अप्रेंटिसशिप्स ॲडवायझर. आता अप्रेंटिसशिप्स ॲडवायझरच्या बाबतीत इथे डिटेल्स दिलेलं आहे. तर हा जो अप्रेंटिस ॲडवायझर आहे याला अपॉइंट कोण करतो, की याला अपॉइंट करतं सेंट्रल गव्हर्नमेंट. तर सेंट्रल गव्हर्नमेंट अप्रेंटिस ॲडवायझरला अपॉइंट करतं. अप्रेंटिसशिप ॲडवायझर हा बेसिकली इट इज कॉल्ड द सर्वंट ऑफ द पब्लिक. याला असं म्हटलं जाते की सर्वंट ऑफ द पब्लिक, कारण की सगळ्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज होतात किंवा डिस्प्यूट होतात किंवा जे काही ऑफर्स असतं किंवा जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट रिलेटेड विथ द अप्रेंटिसशिप प्रोसेसमध्ये किंवा अप्रेंटिसशिप कॅन्डिडेट किंवा एम्प्लॉयर, ते सगळं इथे दिलं जातं. हे सगळं अप्रेंटिसशिप ॲडव्हर्टायझर थ्रू केलं जाते. तर त्याला 26 मध्ये ते दिलेलं आहे. तर त्यानंतर दिलेलं आहे 27 मध्ये डेप्युटी अँड असिस्टंट अप्रेंटिसशिप. तर त्याच्यामध्ये डेप्युटी अप्रेंटिसशिपच्या बद्दल इथे डिटेल्स माहिती दिलेली आहे. त्यानंतर दिलेलं आहे 28 सेक्शन 28 मध्ये अप्रेंटिसशिप ॲडवायझर टू बी द पब्लिक सर्वंट. हे 28 मध्ये दिलेलं आहे की अप्रेंटिसशिप ॲडवायझर टू बी द पब्लिक सर्वंट. हे 28 सेक्शन मध्ये दिलेलं आहे. कुठे डिक्लेअर केलेलं आहे ते 28 मध्ये. तर अप्रेंटिसशिप ॲडव्हर्टायझरचे रूल्स काय, नॉर्म्स काय, हे 26 मध्ये दिलेलं आहे आणि 28 मध्ये अप्रेंटिस हा टू बी द सर्वंट असं मेन्शन केलेलं आहे. नेक्स्ट आहे 28 सेक्शन. 28 मध्ये काय दिलं, पॉवर ऑफ एंट्री अँड इन्स्पेक्शन. आता पॉवर ऑफ एंट्रीमध्ये काय की जे काही ITS कॉलेजेस आहे किंवा कॉलेजेस आहे किंवा जे काही कंपनी आहे जिथे अप्रेंटिसशिप करतात तिथे कधीही केव्हाही जे इन्स्पेक्शन केलं जाते, तिथे एंट्री घेतल्या जाते आणि ती एंट्री कोण करतात, तिथे सेंट्रल अप्रेंटिस ॲडवायझर हा तिथे जाऊ शकतो किंवा त्याचा रिप्लेसमेंट कधी असिस्टंट अप्रेंटिसशिप ॲडवायझर करू शकतो आणि तिथे तो इन्स्पेक्शन किंवा पॉवर ऑफ एंट्री कुठल्याही प्लेसला घेऊ शकतो जिथे कंपनीमध्ये तिथे अप्रेंटिसशिप करतायत किंवा जिथं ITI कॉलेजेस आहे तिथे इन्स्ट्रक्टरला किंवा कॅन्डिडेटला तिथे इन्स्पेक्शन केलं जाते. ते 29 मध्ये. 30 मध्ये एक आहे ऑफेन्स अँड पेनल्टीज. तर तिथे ऑफेन्स अँड पेनल्टी पण दिल्या जाते की जसं फॉर एक्झाम्पल
आता एक एम्प्लॉयर आहे, एक एम्प्लॉयर आहे फॉर एक्झाम्पल, त्या एम्प्लॉयरला तिथे कमसे कम 50 किंवा 40 असे एम्प्लॉईज तिथे अप्रेंटिसशिप कॅन्डिडेट घ्यायला पाहिजे, पण तो काय करतो की तिथे ते अप्रेंटिसशिप मेंबर कॅन्डिडेट घेत नाही. तर अशा वेळेस जे काही सेंट्रल आणि जसं अप्रेंटिस ॲडवायझर तिथं विचारलं जाते की तुम्ही का घेतलं गेलं नाही आहे. त्यांना 3 महिन्याची नोटीस देते आणि त्या 3 महिन्यामध्ये जर त्यांना 1 महिना नोटीस दिला जाते, त्या 1 महिन्यामध्ये जर त्यांनी तिथे काही आन्सर दिलं नाही तर त्या तिथे जानेवारी, जसं फॉर एक्झाम्पल पहिल्या 3 मध्ये अप्रेंटिसशिप मंथ म्हटलं जाते, ते पहिल्या 3 महिन्यामध्ये 500 रुपये पेनल्टी लावला जाते. तर त्या 3 महिन्यातही त्यांनी तिथे त्या गोष्टी प्रिझर्व केल्या नाही किंवा तिथे अप्रेंटिसशिप कॅन्डिडेट भरले नाही, तर त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर तिथे 1000 रुपये आणि 1000 रुपये पेनल्टी तो एम्प्लॉयरला केल्या जाते. तर हे याच्यामध्ये पेनल्टी अँड ऑफेन्सच्या बद्दल दिलेलं आहे. तर त्यानंतर 31 सेक्शन 31 मध्ये काय, पेनल्टी वेअर डू नॉट स्पेसिफिक पेनल्टीज प्रोव्हाइड, हे याबद्दल तिथे एक्सप्लेन केलं आहे. त्यानंतर दिलं गेलं आहे सेक्शन 32 मध्ये. सो ऑफेन्स बाय दी कंपनी हे जे दिलेलं आहे सेक्शन 32 मध्ये. अँड 33 मध्ये केलेलं आहे कॉग्निझाइज ऑफ द ऑफेन्स. 34 मध्ये दिलेलं आहे डेलिगेशन्स ऑफ द पॉवर्स. त्यानंतर 35 मध्ये दिलेलं आहे कन्स्ट्रक्शन ऑफ द रेफरन्स. अँड 36 मध्ये दिलेलं आहे प्रोटेक्शन ॲक्शन अगेन्स्ट गुड फेथ. अँड 37 मध्ये दिलेलं आहे पॉवर टू मेक थ्रू. हे सगळेचे सगळे तुम्हाला इथे मगअप करायचे आहे, रिमाइंड करायचे आहे. तर याच्यामधले क्वेश्चन्स मोस्टली एक्झाममध्ये येतात. हा जो टॉपिक आहे हा डेप्युटी डायरेक्टर किंवा ITI प्रिन्सिपल किंवा निरीक्षक यासाठी एकदम तुम्हाला युजफुल होऊ शकेल. अगर हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. खाली कमेंट्स करा तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ हवे आहेत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.